नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शापूची भाजी बनवून दाखवणार आहे, थोडीशी आपली वेगळ्या पद्धतीमध्ये। खूप रेसिपी पहिल्या पण मी अपलोड केलेल्या आहेत। काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून मी कापून घेतलेली आहे। कशी नीट करायची, कापायची ह्याच्या सगळ्या रेसिपी मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत। चण्याची डाळ मी 2 तास भिजत घातली होती आणि भिजल्यानंतर पण बघा स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे। आणि जेव्हा आपण भिजत घालतो ना, तेव्हा पण स्वच्छ चुळून धुवून घ्यायची, जेणेकरून काय पावडर वगैरे असेल तर निघून जाईल। चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आता ही आपण चण्याची डाळ टाकून घेऊया। चॉपर मध्ये बघा डाळ मी टाकून घेतलेली आणि जी डाळ आहे ना 150 ग्रॅम डाळ मी भिजत घातली होती। थोडी कमी जास्त केली तरी चालेल, आपण कशी हमेशा अक्के टाकतो। तर चण्याच्या डाळीची, मुगाची डाळ टाकून, मसूरची डाळ टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहेत। ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने काय होते, अक्के खायला सुद्धा आपल्याला बरोबर वाटत नाही। तर ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला चॉपरला नाही तर तुमच्याकडे चॉपर जर नसेल तर मिक्सरला फक्त दरदरी करायचे। अशा पद्धतीत बघा दरदरी केलेली आहेत का नाही, एखादी अशी अक्की पण राहते आणि एक अक्क्याचे 4-4 तुकडे होतात। तर अशा पद्धतीत एकदम पेस्ट अशी करू नका, नाही तर छान नाही लागणार। जर तुम्हाला शापूच्या भाजीची वडी भजी पाहिजे असेल तर त्याची लिंक पण ह्या रेसिपी खाली भेटेल, आपण बनवायला घेऊया। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची छोटे 1 चमचा मोहरी चांगली फुटली की छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। तुम्ही नुसतं जिरं पण टाकू शकता, मोहरी पण टाकलेली चांगली असते त्यामुळे मोहरी टाकायची। ह्याच्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसणाचे एकदम बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर लसूण थोडासा कलर चेंज झाला का नाही तर त्यात एक मीडियम आकाराचा कांदा असा मोठा कापला, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही। आता हे कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर कांदा जर टाकायचा नसेल तर नाही टाकला तरी पण चालू शकतो। आता कांदा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला ह्या मिरच्या, हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत। 4 हिरव्या मिरच्या आहेत आणि कमी तिखटवाल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। आपली मिरची कांदा चांगला भाजला गेलेला आहे। गॅस करणारे आहे बारीक आणि त्यात टाकायच्यात आपल्याला ही भाजी कशी आपली जरा जास्त आहे ना, कडे जरा छोटी आहे, तर हे थोडंसं आपल्याला काय करायचं, हलवून घ्यायचं आणि नंतर मग बाकीचं राहिलेलं टाकायचं। परतून घेतलेली आहे बघा। आता आपण राहिलेली भाजी पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। राहिलेली भाजी टाकून घेतलेली आहे, गॅस केला आता मीडियम। आता हे पहिलं आपण चांगलं परतून घेऊया। मिक्स करून घेतली बघा, जास्त भाजी होती, एक मोठी पिंडी होती। आता ह्याच्यामध्ये आता ही डाळ आपण जी चॉपरला बारीक केली ना ही टाकून घ्यायची। अशी एखादी अख्खी पण राहते, हलवून घेऊया। डाळ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेला आहे। गॅस आपला आहे मीडियम आणि हा मोठ्या बनवायचा आहे। ह्यात टाकायचं आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे काय करायचं, एक जागी करून घेऊया आपण आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का, झाकण ठेवायचं एक 2 ते 3 मिनिटासाठी मीडियम गॅसवर। कारण जी आपण डाळ टाकतो ना, ही भिजवलेली डाळ आहे, तरी पण एक चांगली वाफ काढली की नाही की चांगली शिजली जाते। 2-3 मिनिटं बघा आपण झाकण ठेवलं होतं मीडियम गॅसवर। असं पाणी सुटलेलं आहे बघा, मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं आणि भाजीला कधी पण असं पाणी सुटतं थोडं तरी। एक तर जास्त पण बघा पाणी नाही सुटलेलं बघा अशा पद्धतीमध्ये। आता आपण अशीच पद्धतीत हे पाणी जेवढं सुटलं आहे ना तेवढं आटवून घेऊया। डाळ पण मस्त शिजली जाते आणि अशी जर आपण जेव्हा भाजी करतो का नाही, डाळ जरा थोडीशी बारीक करून, तर मुगाची डाळ जर टाकली, मसूरची डाळ जर टाकली का नाही तर बारीक करायची गरजच नाही। पण अशी चण्याची डाळ काय होते, कधी असे दाताखाली जास्त मोठी असते ना, त्यामुळं मग अशी थोडीशी बारीक करायची। आता हिला आपण होऊन देऊया अशीच। 2 ते 3 मिनिटं झाली आहेत बघा, झाकण काढल्यानंतर जे पाणी आपल्याला सुटलं होतं पूर्णपणे सगळं आटून गेलेलं आहे। एकदम पण जास्त असे सुक्के करायचे नाही, थोडीशी साधारण तरी अशी ओलसर असावी। कारण कशी ज्वारीची भाकरी, बाजरीच्या भाकरीवर, चपातीवर तुम्ही खाऊ शकता, छान लागते। करून बघा अशा पद्धतीनं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।